मला एक जाणून घ्यायचंय की सूरज चव्हाण जेव्हा हा बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा त्याचे कपडे हा एक मुद्दा होताच की तो इतका छान दिसायला लागलेला आणि भाऊच्या धक्क्यावर त्याचे कपडे फार गाजत होते. सो ही आयडिया कोणाची आणि तुम्ही दोघं असोसिएट कसे झालात? ॲक्च्युली असोसिएट आम्ही दोघं रोहन सरांमुळे झालो. रोहन सरांनी मला अर्बन स्टोरीचं संतोष सरांचा कॉन्टॅक्ट करून दिला. त्याच्यानंतर आमचं दररोज कॉलवर डिस्कशन असायचं की सूरज अजून कसा चांगला दिसेल. आणि मुळात आमच्याकडे त्याचे मेजरमेंट्सही नव्हते. आम्ही त्याच्या घरून त्याच्या शर्टच्या साईजवर स्टँडर्ड मेजरमेंटवर आम्ही कॉस्ट्युम्स बनवले आणि ते ट्राय केले. त्याच्यानंतर खूप सारे रिस्पॉन्स यायला लागले की छान दिसते. मग आम्हाला अजून वेगवेगळ्या डिझाईन्स बघायच्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही वीकली त्याच्यासोबत म्हणजे त्याच्या डिझाईनवर काम करतो. लाईक ह्या वीकला काय द्यायचं, त्या वीकला काय द्यायचं, त्याच्यासोबत ॲक्सेसरीज काय द्यायच्या, तो अजून कसा छान दिसेल. पण सर अजून एक मुद्दा बराच गाजला की बाकीचे डिझायनर किंवा मॅन्युफॅक्चर कंपनी कपडे त्यांचे परत घेतात सेलिब्रिटींचे, पण तुम्ही असं केलं की ते कपडे सूरजलाच राहू दे. सो हे सगळं कसं आलं आणि ही कोणाची संकल्पना आहे? जसं की आता आमचा ॲक्च्युली मराठी ब्रँड आहे. सो युजली मराठी कलाकारांसाठी आम्ही खूप अशा गोष्टी करतो बिकॉज आम्ही खालून आलो तेही खालून आलेत. आज जी सूरजची परिस्थिती जर खालून तो वरती येतोय. सो आज आम्ही पण एक छोट्या टाऊनमधून कोल्हापूरपर्यंत पोहोचलो. सो ज्यावेळेला हा टॉपिक मॅडमने अगदी आम्हाला सांगितला की असं असं आउटफिट करायचे आहे. सो 1-2 दिवस आम्ही विचार केला की करायचं तर चांगलं करायचं नाही. बरोबर. सो मग तेव्हापासून आम्ही ते डिझाईन जेव्हा येतात किंवा जे डिझाईन आम्ही बनवतो त्याची प्राईस काय आहे, कॉस्टिंग किती आहे, हे आज पण आम्ही डिस्कस केलं नाही. बट हां, आमच्याकडून जे जातं ते लेवल बघून जात नाही. हा प्रोडक्ट याच्यावर चांगला दिसणार का, ठीक आहे, हे आउटफिट गेलं पाहिजे इथपर्यंत. लास्ट 2-3 एपिसोडला आम्ही ते आउटफिट पाठवलं आहे. एकदा चांगला झाला, एकदा थोडा डल झाला, परत चांगला झाला. आता जे सेट झाला आहे प्रॉपर की आज तुम्ही सगळ्यांसोबत त्याला जर बसवला तर सूरजचे आउटफिट कधीही बेटर दिसत आहेत. आणि ते प्रॉपर प्रीमियम क्वालिटीचे आपण त्याला आउटफिट पाठवतो. अगदीच. म्हणजे कसं असतं, डिझायनर म्हणून ना आपण जेव्हा कपडे सेलिब्रिटीजला देतो तेव्हा त्यांनी ते व्यवस्थित कॅरी केले नाहीत तर खूप राग येतो की अरे मी या स्टाईलने केलेलं हा कॅरी नाही करत आहे. पण सरप्राइझिंगली सूरजने पहिल्यांदाच डिझायनर कपडे घातले. तो कॅरी फार सुंदर पद्धतीने करतोय. तर हे सांगून पाठवलंयस की कसं काय? नाही, ऍक्च्युली सांगून नाही पाठवलं. लाईक त्याचा जो शर्ट किंवा जो तो घालतो त्या स्टाईलमध्ये आम्ही त्याला ऑलरेडी प्रेस करून देतो किंवा ती सेटिंग करून देतो. लाईक त्याची ती स्लीव वरती करायची स्टाईल ऑलरेडी आम्ही स्लीव्ह वरती करूनच त्याला देतो. म्हणजे लाईक त्याला कॅरी करायला ते इझी पडतं आणि मला टेन्शन किंवा आम्हाला टेन्शन नाही राहत की तो कसा कॅरी करेल. आणि त्याने तर त्याचं बेस दिलंच आहे की तो खूप छान मेंटेन आणि कॅरी करतो कॉस्ट्युम. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.